पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबां की जय। सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबां की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडाशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो सुदिनी करी ज्ञानिया सोबोधाचा। विको कमी करा, पूर्ण कमी करा विको, साधा आवाज ठेवा मस्त आणि थोडासा आवाज वाढवा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु वा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्रुद्रमरुतास्तुवन्ति दिवेस्तवे वेदे सात्पत्कल्पनिषदे गार्यन्त्यं सामगः ध्यानावस्थितगतेन पश्यन्त्यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोपराय यांची ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथातील 16व्या अध्यायातली पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ओवी आहे। माऊली आपल्याला या ओवीतून सांगतात, जो सूर्य मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडाशू। मायबाप आपल्याला जे अज्ञान चढलंय, आपल्यावरती जे अज्ञान आलंय, तर हे अज्ञान कशाने दूर होईल? तर माऊली सांगतात ते अज्ञान जे नाही, जे आपल्याला जे भासतंय, तर ते जाईल फक्त केवळ एका गोष्टीनं, आणि ती गोष्ट म्हणजे आत्मबोध। कशाने जाईल? तर ते फक्त आत्मबोधाना। या कलियुगामध्ये आपण कुठलीही खटाटोप केली तरी ते अज्ञान जाऊ शकत नाही, कशानेही नाही। काहीही करा, सोमवार करा, नाहीतर दररोज देवाला पाणी घाला, दर एकादशीच्या वाऱ्या करा, 4 धाम यात्रा करा, एकादशी धरा, 16 सोमवार करा, किंवा बिगर पाण्याचे उपवास करा। जेवढे काही खटाटोपे सर्वही आपण केले, तर यापैकी कुठल्याही साधनानं आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही। भगवंताच्या प्राप्तीचं एकमेव साधन सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे फक्त नामस्मरण। असा या ओवीचा सरळ सरळ शब्दार्थ। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे तो असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आणि आजचा बघता बघता 7 दिवस
पूर्ण झालेले आहेत जवळपास, आणि या सातव्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याच्या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या वाट्याला आली. त्यामध्ये ज्यांच्यामुळं हा योग घडून आला असे असणारे आमच्या हरिभक्त पारायण दयाताई महाराज तुपे, त्यांनी फोन केला आणि महाराज तुम्हाला ही सेवा करावं लागते. म्हणलं ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण सर्व पंचमंडळीचा पंच कमिटीचा सहभाग आणि तसेच आपले उत्कृष्ट मार्गदर्शन असणारे आपले हरिभक्त पारायण गायके बापू, त्यांच्या मार्गदर्शनाने सुंदर असा भव्य दिव्य हा चालत असलेला कार्यक्रम. आणि उद्या आहे काला. आज काय झालेलं आहे आपल्या कार्यक्रमाची समाप्ती आपल्या कार्यक्रमाची होत नसते. कुठल्याच कार्यक्रमाची समाप्ती होत नसते, सांगता होत असते. तर जवळपास आज सांगता झाल्यासारखीच आहे. आता राहिला काला. आता मला सांगा, काल्याच्या अनुषंगानं सप्ताह होता का सप्त्याच्या अनुषंगानं काला आहे? कसं आहे? सप्त्याच्या अनुषंगानं काला आहे? नाही मायबाप, काल्याच्या अनुषंगानं सप्ताह होता. महत्व फक्त काल्याला आहे. पहिले एकच दिवस भंडारा असायचा. आपण ज्याला आज काला म्हणतो तो पहिले काय एकच दिवस असायचा. आणि मग ते एका दिवसामध्ये सर्वांचं समाधान होत नव्हतं. त्यामुळं मग काय केलं, काहींनी 3 दिवस ठेवला. मग 3 दिवस बी कमी पडायला लागले. मग परीक्षित राजानं आपल्याला 7 दिवसाचा सप्ताह केला होता. ते दाखवून दिलेला मार्ग आहे आपल्याला. मग आपण तो 7 दिवसाचा ठेवला. मग या 7 दिवसात काय करायचं, आपलं जे शेत आहे त्या शेतामध्ये खूप काही तणानं पडलेलं रान आहे आपलं वालं. मग त्या रानात काय करायचं, पहिले त्याचीवाली नांगरणी करायची. नांगर धरून त्याची नांगरणी करायची. नंतर मग ते मोठे मोठे काय राहत्या ढेकळं, मग त्याच्यात काही करता येतं का? नाही. पुन्हा त्याच्यामध्ये रोट्याविटर म्हणा, मोगडं म्हणा, काहीतरी त्याला हाणून थोडासा ढेकळं मोडायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पुन्हा रोट्या आणायचा. म्हणजे असं त्या शेताला एकदम असं कसं करायचं, पेरणीच्या योग्य बरोबर असं सगळं काही ह्या 7 दिवसात याशे थोर महात्मे होत गेले. सर्वांनी आपल्याला या नामस्मरणाची माहिती सांगितलीच असेल, त्याबद्दल शंका नाही. तसे आपण महिला मंडळ खूप हुशार आहे. कारण एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मदतीनं पार पडत आहे. आणि तो आजचा विषय नाहीये. गेल्या कित्येक वर्षापासून, किती वर्षही आहे, 37व. मग मावल्या हो, खरोखर तुम्हाला धन्यता. जेवढे देता येईल तेवढे थोडेचे. तुम्ही हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या इथपर्यंत आणला. सोपं नाही आहे. आपण घरी एक कार्यक्रम असला तर त्यामध्ये आपण 1 महिनाभर गुंतून जातो. असं करायचं तसं करायचं. आणि तुम्ही एवढा मोठा 7-8 दिवसाचा कार्यक्रम करताय दरवर्षी. त्याबद्दल तुमचे खरोखर धन्यवाद. आणि भगवंत तुम्हाला अशीच भरपूर शक्ती देवो. आणि दरवर्षी असा भव्य दिव्य कार्यक्रम हा होत राहो, अशी आपण मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि हा चालत असलेला सप्ताह म्हणजे कशाच्या अनुषंगानं आहे, मारुतीरायाच्या. उद्या त्या मारुतीरायाचा जन्म आहे. पहाटे सूर्योदयाच्या टायमाला ते हनुमंतराया जन्माला आले.
आणि त्या अनुषंगानं आपण हा उत्सव साजरी करत आहोत. इथंच नाहीये, अनेक ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे कार्यक्रम पार पडत आहे. आपण प्रत्येक गावाला जर गेलो, एखाद्या देवतेचं मंदिर असेल किंवा नसेल, पण हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. आणि त्या हनुमंतरायाची आपण खूप काही मनाने भावाने सेवा करत आहात. असा असणारा हा. आणि कीर्तन नव्हते है ना. आपली यावर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होता आणि भागवत ज्यांच्या माध्यमातून आपण भागवत श्रवण केलं, असे असणारे आमचे संतोषजी महाराज, हरिभक्त पारायण संतोषजी महाराज गायकवाड, त्यांच्या अमृतवाणीतून आपण पूर्ण या भागवताचं पहा. या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. जिवंतपणी मोक्ष मिळतो यात नवल नाही, पण मेल्यावरही मिळतो एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही भागवतामध्ये कथा ऐकलीच असेल, बरोबर? कुणाची? गोकर्ण, बरोबर. त्या गोकर्णाची कथा आपण ऐकली असेल. त्याचा भाऊ धुंदुकारी तो मेला आणि त्याला सुटका झाली नाही. पिशाच्य होऊन फिरत होता तो, पिशाच्य होऊन. मग त्या धुंदुकारीनं काय केलं, गोकर्णानं काय केलं, 7 दिवसाचं भागवत कथा ठेवली आणि त्या पिशाच्य धुंदुकारीचं सुद्धा काय झालं, त्याला मोक्ष मिळाला. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. मग आपण तर जिवंत आहे, आपल्याला ती गोष्ट समजायला पाहिजे. बरं, ठीक आहे. मग आता आपल्याला एवढे वर्ष झाले, आपण एवढे कीर्तन ऐकले, भागवत कथा ऐकली, मग देव भेटला का, कळाला का? नाही कळाला. मग देव नाही आहे का? देव आहे, मग कळत नाही का? कळत नाही, आपलं अज्ञान अजून गेलंच नाही. देव कळत नाही याचा अर्थ आपला एकतर मार्ग चुकला असावा. देव आहेच, देव नाही म्हणायची सोय नाही, पण शास्त्र सांगतं देव आहे आत. मी मागच्या वर्षी बी तुमच्या सर्वांच्या यांना प्रवचन झालं होतं माझं पण, आणि त्यावेळेसही मी तुम्हाला भगवंत कुठे आहे, आत आहे. आपल्या आत, आपल्या हृदयामध्ये तो भगवंत आहे, हे पूर्णपणे सविस्तर सांगितलं होतं. आणि पुनश्च एकदा सांगतो की भगवंत कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये जे. मग गडबड काय होऊ लागली, भगवंत आहे आत, आपण पाहू लागलो बाहेर, त्यामुळं आपला टाळण्या. मग कितीक दिवस चालायचा आता हे, कितीक दिवस? मग आपल्याला कुणाला भेटावं लागल? ज्यांना देव कळाला, ज्यांना देवाकडे जायची वाट माहिती आहे, त्यांना भेटावं लागेल की नाही? मग आपण काही प्रयत्न करतो का? नाही. मग करत नाही, मग आपल्याला देवासंग घेणंच नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, भक्ती केल्याची आव्हानायची. तुम्हाला राग येईल माझ्या शब्दाचं, येऊ द्या. तुमचं कल्याण होत असेल ना, माझा राग आलेला चालेल मला. तुम्ही नाही बोलवलं तरी चालेल मला, पण तुम्ही सुधरा. सुधरा म्हणजे काय करा, तो आपल्यात असलेला भगवंत देव आताच आहे, देव पाहायला जायची गरज नाही. जो देव दाखवून देईल त्याला शोधायचंय आपल्याला, त्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. आपल्या गावामध्ये ते रोपटं लागलेलं आहे. आपल्या गावाचं नावच देवगाव आहे, देवाचंच गाव आहे आपलंवालं, तरी पण देवाचा ना आपला. अहो,
एवढे पाप करून वाल्या कोळ्याचा जर उद्धार होऊ शकतो, आपला का नाही? आपला का बरं होऊ शकत नाही? आपलाही होईल, पण आपल्याला ती तळमळ नाहीये. ती तळमळ लागली पाहिजे. कधी देव भेटेल, कधी देव समजेल, कधी देव अनुभवाला येईल. मग काय करावं लागेल? याला विचार, त्याला विचार. एक दिवस तर बरोबर ज्याला माहिती आहे तो सापडेल ना, आणि मग तो सांगेल. स्वामी विवेकानंदाला अशीच तळमळ लागली होती. स्वामी विवेकानंद विचारायचे, देव आहे का? देव आहे का? सर्वजण हो म्हणायचे, सर्वजण हो म्हणायचे. आणि स्वामी विवेकानंद नंतर म्हणायचे, आहे तर तुम्ही पाहिला का? ते म्हणायचे नाही. मग स्वामी विवेकानंद पुढे निघून जायचे, पुढे निघून जायचे. ते तिथं थांबले नाही, तपास चालूच ठेवला. पण एका जणानं सांगितलं, तुम्ही काय करा, आता रामकृष्ण परमहंस आहे, मोठे सत्पुरुष आहे, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील. ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं, देव आहे का? म्हणे हो आहे. तुम्ही पाहिलं का? म्हणे त्याच्याशिवाय बोलतोय का? लगेच पाय धरले. मग आपल्याला सापडणार नाही का? आपण एखाद्या ठिकाणी, उदाहरणार्थ संभाजीनगरला गेलो, आपल्याला फक्त एरिया माहिती आहे आणि त्यांचं नाव माहिती आहे, घराचा ना आपलावाला संबंध नाही, कधी पाहिलेलं नाही. पण आपण विचारत 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 होती, थोडी परेशानी होती, पण भेटतं का नाही? भेटतं. अगदी तसंच. पण आपल्याला तिथं जावं लागल, पाहावं लागल, प्रयत्न करावा लागल. आपल्याला वाटतं आम्हाला सगळं काही दिलंय, बरं आहे आमचं भोळं साळं, हरिपाठ करतो, सप्ताह करतो, वारी करतो, बरं आहे आमचं भोळं साळं, यथाशक्ती. हा, मग नवरा भोळा साळा असला चालतो का? पत्नी भोळी साळी असली चालते का? आपण दुकानातून कुठलं बियाणं घेऊन शेतामध्ये पेरून देतो का? मग तिथं नाही म्हणत का आपण, बरं आहे आमचं भोळं साळं? अशानं नाही होणार मायबाप. आपल्याला जाणते नी गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष येते. जर आपण झाडाच्या बुंद्याला पाणी घातलं तर स्पेशल फळांना, फुलांना पाणी घालायची काही गरज राहते का? नाही. अगदी त्याच पद्धतीनं योग्य गुरु, योग्य संत आपल्या जीवनात जर आले, खऱ्या देवाची भक्ती जर आपली सुरू झाली, तर आपल्याला बाकीच्या कुठलाही खटाटोप करायची गरज नाही. आपल्याला नावच आहे अखंड हरिनाम सप्ताह. कशाच्या नावाचा आहे? हरीच्या. अखंड हरिनाम, कीर्तने, प्रवचने, सगळं काही कशाचं? हरीच्या नावाचं. पण हरीच आपल्याला माहित नाही. तो हरी जर कळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ. कशा पद्धतीनं? तर कबीरदास महाराज सुंदर सांगतात पहा, मंदिर सुना एक मूर्ती विना, पर्वत सुना एक वृक्ष विना, नदिया सुनी एक जल बिना. कहत कबीरा सुन भाई साधू, जीवन सुना हरि नाम बिना, हरि नाम बिना, हरि नाम बिना. ज्या पद्धतीनं खूप सुंदर असं लाखो करोडोचं मंदिर बांधलं, पण त्या मंदिरात जर मूर्तीच नसेल, त्या मंदिराला शोभा आहे का? अजिबात नाही. खूप मोठा पर्वत आहे,
पण त्या पर्वतावर वृक्षच जर नाहीये तर त्या पर्वताला शोभा आहे का? अजिबात नाही. खूप मोठी नदी आहे, पण त्या नदीत जर पाणीच नसेल, त्या नदीला शोभा आहे का? अगदी त्याच पद्धतीनं कबीरदासजी महाराज सांगतात की ह्या जीवनात जर आपल्याला हरीच ओळखीचा नसल तर हे जीवन व्यर्थ म्हणून सांगितलं. आणि तो हरी कुठे आहे? तर तो हरी आपल्या आतमध्ये. आतमध्ये हरी हरी एक हरी आत्मा. जीव शिव सम जो आत्मा आहे त्यालाच माऊली महावैष्णव ज्ञानोबराय हरी सांगितलेलं आहे, हरी म्हटलेलं आहे. आणि तो हरी आपल्या आत आहे. जर भगवंत आपल्या जवळ आहे मग आपल्याला कुठं जायची गरज? मग तो समजणार केव्हा? आहे आत, माहिती आहे आम्हाला, समजलं, पण कळणार कधी, वळणार कधी? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत उपयोग नाही. ते कळायला पाहिजे, तो अनुभवायला यायला पाहिजे. त्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला तो हरी कळेल ना, त्यावेळेस आपला तिथून पुढं खरा परमार्थ चालू होईल. तोपर्यंत नाही मायबाप. खरा परमार्थ आपला तो आहे, त्याची ओळख करणे. जीवनाला येण्याचं माध्यमच ते, जीवनाचं सार्थकच ते आपल्यात असलेला जो भगवंत आहे त्याची ओळख करणे. आपल्या तिथं कित्येक जणांचे संसार सुखी झाले. संसार त्या हरीची ओळख केल्यामुळं, ह्या नामानं कित्येक जणांचा उद्धार झाला. तर शास्त्र सांगतो नामानं कोट्यानुकोटी जणांचा उद्धार झालेला आहे. आणि नामानेच होतो, अन्यथा नाही. इतर कितीही खटाटोप केला तरी नाही. पण आपल्याला मी आणि माझंच उजरूच देत नाही. मी असा, मी तसा, हे माझं, ते माझं. जोपर्यंत मी आणि माझं जात नाही तोपर्यंत आपल्याला देव समजत नाही. हे आपल्याला रित करावं लागतं. काम क्रोध केले घर रीते, या घरामध्ये आपल्याला काहीच ठेवा नाही लागत. त्यावेळेस भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा नाही. मग भगवंत जर आपल्याला कळत नसेल तर धरून चालायचं आपल्यामध्ये खूप काही अजून भरलेलं आहे. आणि ते कशानं रिकामं होईल? तर ते होतं फक्त साधू संगतीनं, संतांच्या संगतीनं. संतांमध्ये एवढी काही ताकद आहे, भगवंतांना ते त्यांच्याकडे दिलेलं आहे, त्यांच्याकडे चावी आहे. स्वतः भगवंत जरी जन्माला आला, भगवंत अवतार घेऊन जरी जन्माला आला, तरी ते तत्व कळण्यासाठी भगवंताला सुद्धा संतांच्या पायावर नाक घासावं लागतं. मर्यादा महापुरुषोत्तम राम, त्यांना सुद्धा वशिष्ठ ऋषीला शरण जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण, त्यांना सुद्धा संदीपान ऋषीला शरण जावं लागलं. मग जर भगवंताला अवतार घेऊन सुद्धा ती गोष्ट साध्य करण्यासाठी संतांचे पाय धरावे लागतात, मग आपल्याला नाही. बरं आहे आमचं बोळसाळा, आम्ही आळंदीला गेलो होतो, दिंडीमध्ये माऊलीच्या समाधीवर माळ ठेवली, घेतली घालून. बरं आहे आमचं बोळसाळ. नाही, आशाने जमणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, मनाना नाही. संतांनी जो वाट, जी मार्ग दाखवला, त्या मार्गाने चालायचंय आपल्याला. त्यावेळेस आपलावाला उद्धार होईल. ह्या जीवनाचं सार्थक आहे. अहो, खटवंगरायानं 1 तासात साध्य केलं. आपल्याला वाटतं आता आपलं काही वय राहिलं नाही, किंवा हे काय आता वय आहे का भक्ती करायचं?
हा, आता कमाईचे दिवस हे, अंगामध्ये रक्त आहे, तोपर्यंत पैसा कमवून घेऊ, नंतर पाहू. नंतर नाही होत, नंतर होत नाही. ज्या आपण शरीराला सवय एकदा लागली का ती सवय जात नसती. आपल्याला पहा, एवढं झालं का आता बस, एवढं झालं, पण ते एवढंच संपत नाही. तोवर लोक स्मशानात जावंच तोवर ते एवढंच संपत नाही, चालूच राहतं. त्याचंच नाव संसार आहे. त्याच्या करताना संसार होणारच आहे, होतच राहतो. तिकडं आपल्याला लक्ष द्यायचं नाही, इकडं लक्ष द्यायचंय परमार्थाकडे. परमार्थ करावा लागतो. आता पहा, आपल्याला घरून जर फोन जर आला, असे पाहुणे आले किंवा काहीतरी वाळू घालेले, पाऊस यायचा टाईम झाला, जावंच लागतं ना. असा संसार होत राहतो. मग आता परमार्थ इकडं, आता काहीतरी सत्संग आहे, तुम्हाला यायचं आहे इकडं, कोणी बोलवायला येणार आहे का? इथं तुम्हाला स्वतःहून यावं लागेल. आणि एखादं कोणी म्हणलंही अय आमच्या चला, आज लय चांगलं सत्संग आहे, चला. नाही, मला आहे ना ताप आहे अंगामध्ये. आपण काय म्हणतो, नाही आज लई ताप येईल. ताप नाही आहे, पाप आहे, पाप. इकडे येऊ देत नाही, पाप इकडं येऊ देत नाही. म्हणजे भगवंताच्या चांगल्या गोष्टी कानावर ऐकायला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा कुठं ते ऐकायला भेटतं, अन्यथा नाही. अन्यथा भेटत नाही. हे पूर्वजन्मीचं आपलं सुकृत आहे. त्यामुळं हे आपल्याला इथपर्यंत घेऊन आलं आणि दोन गोष्टी ऐकायला भेटतात. आपल्याला असं वाटतं हे केल्यानं कोणीतरी देवाचा पत्ता सांगल, ते केल्यानं देवाचा पत्ता सांगल. हा, कीर्तनानं जमाना, मग आता भागवत ठेवू, भागवतामधून तरी काहीतरी देवाचा पत्ता सांगेल. आता भागवतातून नाही, मग पुढं रामायण ठेवू, रामायण कुणीतरी देवाचा पत्ता कशात तरी सापडेल. पण वेदालाच माहित नाही तर वेद कस काय सांगत? तुम्ही रामायण ठेवा, भागवत ठेवा, कीर्तन ठेवा, काहीही ठेवा, सांगणारा कशातून सांगतो? शास्त्रातून. ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातून, ग्रंथाचंच पारायण सांगतात ना. मग त्या ग्रंथामध्ये जे वेद आहे, त्या वेदाच्या श्रुती आहे, त्यांनाच माहित नाहीये. कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा. वेदाला सुद्धा तो भगवंत कळाला नाही, मग वेद कस काय सांगल? वेदही सांगू शकत नाही. मग कोण सांगतं? त्या भगवंताचा पत्ता फक्त संत सांगू नवे संत ज्या दिवशी आपल्या जीवनात येतील, देव आणि संत सोबत, थोडा सुद्धा उशीर नाही. देवासोबत आणि संत सोबत. संत देवालाच घेऊन येतात. नवे देव आपल्याच जवळ आहे, देवाची ना आपली गाठभेट घालून देतात. एवढा सोपा परमार्थ आहे, एवढा सोपा आहे. पण आपण काय केलं, त्याला अवघड करून टाकला. खूप सोपा परमार्थ आहे, पण ह्यो परमार्थ कळाला सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं, पुण्य. कारण संतांची भेट कशी सांगितलेली आहे? बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. संतांची भेट होणं अवघड आहे. अगदी हजारो मध्ये एक संत आहे. आपल्याला वाटतं खूप मोठे महाराज आहे, खूप भारी कीर्तन करतात, पण संतच असेल याची गॅरंटी नाही. खूप मोठे महाराज आहे, संन्यासी महाराज आहे, भगवे वस्त्र घालतात, त्यांचा आश्रम आहे, पण संतच असेल याची गॅरंटी. खूप मोठे महाराज आहे,
खूप मोठा मठ आहे, त्यांच्याकडं खूप काही विद्यार्थी शिकतात, त्यांनी खूप काही विद्यार्थी घडवले, पण संतच असेल याची गॅरंटी नाही मायबाप. संत कसे असतात? जे सतत सतत बर का, थोडा वेळ नाही, एक दिवस नाही, रात्रंदिवस दुसऱ्याचं कल्याण कसं होईल याचा विचार करतात, त्यांना संत म्हणायचं. आपल्या जीवावर पोट भरतात ते संत होऊ शकत नाही. आपल्या लेकरा बाळाचा तोंडातला घास घेऊन आपण त्यांना देतो. संत पैशा मागे पळणारे नसतात. संतांना आपला 1 रुपयाही लागत नाही. आणखीन आपल्याला काय देऊन काय नाही असं त्यांना वाटत राहतं. भगवंतही त्यांच्या पुढं फिका आहे. भगवंत म्हणून भगवंत त्या संतांपुढं लोटांगण घालतो. एवढी मोठी किंमत संताला आहे. संत काय करतात? आई वडील फक्त जन्म देतात मायबापा आपल्याला, पण संत हा जन्म मरणाचा फेरा चुकवतात. एवढी ताकद आहे, एवढे उपकार आहे संतांचे आपल्यावर, एवढे उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. आपण कुटुंबामध्ये असण्यावर जेवढं प्रेम आपल्या मुलाबाळावर करतो ना, अगदी त्याच्यापेक्षा काही पटीनं प्रेम संत आपल्यावर करत राहतात. आपल्याकडून कितीही चुकू द्या, आपण कितीही चुकलो ना, आपल्याला व्यवस्थित समजून सांगतील, रागवणार नाही. खूप मोठी दया, खूप मोठं अंतकरण, उदार अंतकरणाचे संत असतात. ते संत काय करतात? त्यांना पुढचं दिसत राहतं, आपलं भविष्य समजत राहतं, ते आपल्याला चांगल्या मार्गाने नेत राहतात. पण आपला भरोसा पक्का पाहिजे, ठाम पाहिजे, आपण दृढ पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशावर पाहिजे? संतांवर पाहिजे. पण ते संत असले पाहिजे. नुसताच विश्वास ठेवून उपयोग नाही. मावल्या हो, तुम्ही लय भोळ्या साळ्या आहे. तुम्हाला जर मी म्हणलं ना, काही जर चमत्कार केला नाही, तर तुम्हाला काही जर सांगितलं ना, तुम्ही लगेच चालल्या. नाही, सुधरा, कलियुगे. कोण काय सांगल, कोण काय नाही, कुणावरच भरोसा ठेवायचं नाही. आपण जगामध्ये पाहतोय आज काय चालू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण हुशार आहोत, सुशिक्षित आहोत. जगात काय चालू आहे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यामुळं आमचं अजिबात ऐकायचं नाही. आम्ही तुम्हाला लुबाडायलाच निघालेलो आहे. आम्हाला तुमच्याशी काही एक घेणं नाहीये. तुम्ही उद्या मराचे तर आज बी मेले तरी आम्हाला काही घेणं आहे का? अजिबात नाही. फक्त आम्हाला आमचा स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळं आमचं मुळीच ऐकू नका. मग कुणाचं ऐकायचं? या शास्त्राचं, संतांचं ऐका. हे जे शास्त्र आहे कशासाठी? शास्त्र म्हणजे देव नाही, पण देव असल्याचा पुरावा म्हणजे शास्त्र आहे. ते संत आपल्यावर एवढे प्रेम करतात का त्या प्रेमाची ओढ आपल्याला सुद्धा एवढी लागते का आपल्याला सुद्धा चराचरामध्ये असलेला भगवंत कळतो, समजतो. आणि ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्या विषयी ओढ तयार होईल, आतमध्ये दुसऱ्याविषयी ओढ तयार होईल, धरून चालायचं का आपल्याला सुद्धा तो चराचरात असलेला भगवंत आता कळायला सुरुवात झाली. ओढ तयार झाली पाहिजे. दुसऱ्याचा तिरस्कार नाही वाटला पाहिजे आपल्याला. ज्या दिवशी तिरस्कार वाटेल आपल्याला दुसऱ्याचा, तो कोणीही असो बरं का, भांडाला आला तरीही, अगदी भांडणं करत असला तरी, आपल्यासोबत आपल्या घरी भांडणं घेऊन जरी आला ना, तरीही आपल्याला त्याचा काय वाटला पाहिजे? आदर, तिरस्कार नाही.
त्या दिवशी धरून चालायचं, आपलं जीवन सार्थक झालं. कधी? ज्या दिवशी आपल्याला वाटेल त्या दिवशी, अन्यथा नाही. शेजारणीचं काहीतरी नफा नुकसान झाली, जर आपल्याला तिजोवाली नफा नुकसान झाल्यावर आनंद वाटत असेल, तर मग आपल्यात काय आहे? गचाट पाप भरलेलं आहे, पाप. आणि जर शेजारणीविषयी आत्मीयता वाटत असेल, कनवळा वाटत असेल, तर धरून चालायचं, आपण पुण्यवाने, आपले आई वडीलही पुण्यवाने. म्हणून आपल्याला ती गोष्ट प्राप्त झाली. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर रोटे, हृदयी प्रगटे राम रूप. दुसऱ्याविषयी आपल्याला सुद्धा काय करुणा भाव तयार व्हायला पाहिजे. आपली काही नुकसान झाल्यावर आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, दुसऱ्याची नुकसान झाल्यावर येतात का? ते यायला पाहिजे. कारण त्यांच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा वेगळा आहे का? एकच आहे. मग ते मी कोण आहे? भाऊ असेल किंवा बहीण असेल, पण एकाच बापाचे. आपल्या सर्वांचा मायबाप कोण आहे? तो पांडुरंग परमात्मा आणि विठ्ठल रुक्माई. तेच आपले आईबाप आहे. आपल्याला त्यांचीच भक्ती करायची आहे, आणि त्यांची भक्ती केली तरच आपला उद्धार, अन्यथा अजिबात नाही. आपण मग ज्या देवाची पूजा अर्चा करतो त्या देवाला मानायचं नाही का? मानायचं. ज्या देवळात जातो, ज्या देवाची पूजा करतो त्या देवाची पूजा करायची, पण अधिष्ठान निर्गुणाचं ठेवायचं. आणि त्या मारुतीरायाची पूजा करत असताना त्याला म्हणायचं, हे भगवंता. कोणचा भगवंत? आपल्या आत येतो. आपल्या आत जो भगवंत आहे तो दिसतो का? नाही. कळतो का? नाही. मग त्या भगवंताला म्हणायचं, हे भगवंता. या हनुमंतरायाच्या रूपानं सुद्धा किती सुंदर नटला असतो. मग त्या भगवंताला कोणाच्या रूपात पाहायचं? मारुतीरायाच्या रूपात पाहायचं. आपण जर प्रभू रामचंद्राची पूजा करत असलो तर त्या भगवंताला, त्या म्हणजे कोणत्या? आपल्या आतल्या त्या भगवंताला म्हणायचं, हे भगवंता. रामाच्या, सीतामाईच्या, लक्ष्मणाच्या, भरत शत्रुघ्नाच्या, ह्या सर्वांच्या रूपानं सुद्धा तू किती सुंदर दिसतोय. भगवंत एकच आहे, देव एकच आहे. तो या सगळ्या आपण ज्यांना देव म्हणतो का, या देवाचा देव आहे. तो एकच देव आहे, आणि तो देव आपल्या हृदयामध्ये. मग आपण लहान आहे का? आपण छोटे आहे का? आपण खूप मोठे आहे. पण ती अज्ञानपणाची जी काजळी आली ना, ती काजळी आपल्याला दूर करायची. पण आपल्याला ती काजळी दूर करता येऊ शकत नाही. त्याच्यासाठी संतांचा शोध घेणं गरजेचं आहे. मग संतांचं कुठलं झाड आहे त्याला संत उगतात? कुठं झाड आहे? झाड आहे संतांचं? नाही. संत आपल्यामध्येच असतात. आपल्याला समजत नाही, ओळखू येत नाही. अगदी एकदम सर्वसाधारणपणे राहतात, आपल्यामध्ये वावरतात, पण आपल्याला ती दृष्टी नाहीये. कारण काय? आपली पुण्यही अजून पुण्य कमी आहे. कारण संतांची भेट होणं दुर्मिळ गोष्ट आहे, अति दुर्मिळ गोष्ट आहे. चंद्र अमृत सुखे सेवविल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होईल का? खूप काही अवघड गोष्ट आहे मायबापो. एक वेळेस सूर्य हाताला धरता येईल का? अजिबात नाही. पण मावळतीच्या वेळेस तोही एक वेळेस आपण तो धरू शकू. एवढा मोठा समुद्र कितीही पट्टीचा पोहणारा असला इकडून तिकडे पोहोच जाईल का? अजिबात नाही. पण शास्त्र सांगतं एक वेळेस तीही गोष्ट शक्य होईल. पण साधू जीवनात येणं खूप दुर्भाग्य, खूप दुर्मिळ गोष्ट आहे. मग एवढी अवघड आहे, मग भेटतच नाही का? भेटतात. संत जीवनात येतात. कसे? तीळ तीळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे, मग नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा.
आपलं तीळ तीळ पुण्य साचत जाईल. ज्या वेळेस पुण्य साचल, पाप आणि पुण्यांचा समांतर गाडगं होईल, त्यावेळेस संताला शोधाची गरज नाही. संत होऊन आपल्या जीवनात येतील. ते स्वतःहून आपल्या घराचे दरवाजा वाजवतील. पण काय लागल? आपलं पुण्य लागल. मग पुण्य कशानं होईल? शेजारणीचं वाईट झाल्यावर टाळ्या वाजल्या ना? नाही होणार. याचे त्याचे गरणे केल्या ना? नाही होणार. मायबाप हो, आपल्याला पुण्य करायचंय. आपण जे भक्ती करतो, जी भक्ती मनोभावानं जी काही भक्ती करतो, हरिपाठ म्हणतो, पण तिकडं जर आपण शेजारीन जर भेटली तर सगळं इतिहास पानं उचकाचं काम चालू होतं आणि आपलं केलेलं पुण्य सगळं वाया जातं. वाया. त्या करताना याला आपल्याला काय करायचं आहे? लई जपून वापरायची वाणी, खूप जपून वापरायची. कुणी अपमान केला असेल करू द्या, कुणी बोलत असेल बोलू द्या. जो करील तो भरील. ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात, तो कुणालाच सोडत नाही. तो म्हणजे कोण? देव नाही. देव काहीच करत नाही. देव आपलं चांगलं करत नाही आणि वांगलंही करत नाही. मग काय करतं? आपलं कर्मच आपलं चांगलं वांगलं करीत राहतं. आपल्याला वाटतं देवा मी काहीच केलं नाही, मी हरिपाठ करतो, सगळं काही वाऱ्या करतो, पण माझ्यावर ही वेळ का? प्रत्येकाला वाटतं असं. पण हे आपलं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. देवादिकांना चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही. दशरथ राजा अंत्यकाळी वेळेस कोणीच नव्हतं जवळ. कशामुळं? पूर्वजन्मीच्या कर्मामुळं. श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या शापामुळं. ते कर्म आहे. त्या कर्मामुळं, कर्माना कुणाला सोडलं नाही. देव असो नाहीतर देवाचा नाना असो, कर्म भोगूनच संपावं लागतं. ते तसं जात नाही. जातं. त्याचे 3 प्रकार आहे. परत आपला विषय लांबल पण सांगतोच. परत तुम्ही म्हणशान अधुरं ठेवलं. प्रारब्ध, संचित आणि क्रियामान असं 3 प्रकारचं कर्म आहे. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे पाप पुण्याचं गाठुडं. आता ते केवढं घे? खूप मोठं आहे. किती मोठं? डोंगराचे डोंगर. थोडं नाहीये, डोंगराचे डोंगर आहे. पापाच्या काय आहे? राशीच्या राशी आपल्यावाल्या. मग ते एका जन्माचं आहे का? नाही. मग किती जन्माचं आहे? 83,99,999 योनी आपण फिरत आलेलं आहे. जन्म घ्यायचं मराचं, जन्म घ्यायचं मराचं, सगळे जन्म भोगून शेवटचा जन्म मानवाचा मिळाला. आणि ह्या जन्मापुरतं आता त्या पापाच्या राशी जशा आहे तसेच आहे. पण या जन्माला येताना भगवंताना आपल्याला जन्मभर पुरेल एवढं गाठोडं बांधून देईल आपल्यासोबत. ते बाकीचं तर बाजूलाच आहे. त्या डोंगराच्या राशी बाजूलाच आहे. आणि जे सोबत घेऊन आलोय त्याला म्हणायचं संचित. जे बाजूलाच आहे ते काय आहे? प्रारब्ध आहे. आणि जे आता करतोय ते क्रियामान. आता पहा ते जातं कसं? आता ते जे प्रारब्ध आहे ते ज्या दिवशी संत आपल्या जीवनात येईल त्या दिवशी अगदी एका क्षणामध्ये संत जीवनात आले का ते प्रारब्ध जळून खाक होतो. जळून खाक. किती वेळात? एका क्षणात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. हरीचा उच्चार जर केला तर अनंत पापाच्या राशी जळून एका क्षणात खाक होतात. ते काय झालं आता? किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने त्याचा संत जीवनात जर आले तर त्याचा नाश होतो. पण जे आपण सोबत घेऊन आलेलो आहे काय? संचित. ते संचित कशानं जात नाही.
ते भोगूनच फेडावं लागतं. मग आता कुणाच्या नशिबात काय आहे, कुठली वेळ आहे सांगता येत नाही. मिगच बोलू लागलो आता टमाटामा, पण काय आहे उद्या उद्या लगेच दुसऱ्या क्षणामध्ये मला सांगता येईल नाही. आपल्याला कुणालाच ती गोष्ट समजत नाही आणि त्या करताना आपल्याला पुण्य करीत राहायचंय. मग पुण्याने काय होतं, पुण्याने ते संपत नाही पण त्याचा प्रभाव कमी होतो. उदाहरणार्थ आपल्याला पाय मोडाचा तर बोटावर येईल, बोटावर त्याचा काय होतो, प्रभाव कमी होतो. त्या कशानं, संत संगतीनं, भगवंताच्या नामस्मरणाने. आपल्याला वाटतं आपण सगळे काही नामस्मरणच करतोय. नाही नाही नाही, नामस्मरण नाही करत आपण नावस्मरण करतो. नावस्मरण, राम 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 राम, विठ्ठल विठ्ठल, जे काय असेल ते. हे काय झालं, हे झालं नावस्मरण. मग नावस्मरण आणि नामस्मरण दोन्हीतला फरक काय, जी वस्तू आहे, ज्या वस्तूला काहीतरी नाव ठेवलं जातं, आता ते नाव घेतल्यानं ते झालं नावस्मरण. आता पहा, अभंगामध्ये महाराज सांगतात, घेता नाम विठवाचे पर्वत जळती पापाचे. मग जळाले का, जळाले का, आपल्याला ते सुद्धा माहित नाही. जळाले का आहे ते सुद्धा माहित नाही आपल्याला. मग तो पुढचा प्रश्न लय बाजूला राहिला. हे झालं नावस्मरण. विठ्ठलाचं नाव, विठ्ठलाचं नाव नाही घ्यायचं सांगितलं शास्त्राने, विठ्ठलाचं नाम घ्यायचं सांगितलंय. आपण रामराम म्हणतो, रामाचं नाव घेतो. मग चोर बी चोरी करायला जाताना रामाचं नाव घेतो. नाही, नावाने उद्धार नाही. अगदी नाव घेत घेत डोकं आपटून मरून जरी गेलो तर नरकालाच जा नाही. नाव घेत 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 जरी गेलो तरी नरकालाच जावं लागेल. मग काय घ्यावं लागेल आपल्याला, नाम घ्यावं लागेल. नाम जर घेतलं, ज्या दिवशी सद्गुरु मुखातून आपल्याला नाम मिळालं ना, त्या दिवशी त्या पापाच्या राशी जळून खाक होतात आणि आपलं जीवन कृतार्थ होतं. पुन्हा जन्मायचं नाही आणि मरायचं नाही. केव्हा, संत जीवनात आले तर. मग ते काय करतात, ते नाम सांगतात. आता नाम काय आहे, आता सोप्या भाषेत आणि कमी वेळेत सांगतो आपल्याला. तुम्हाला भगवंत कुठं सांगितला मी, हृदयामध्ये. भगवंत कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये. ह्यो कळाला तर मंदिरातला कळल, अन्यथा मंदिरात मूर्तीच दिसणारे. कुठंही जा, अगदी जगामध्ये चारी धाम पैकी कुठंही जा, देव एक देवाची मूर्ती आहे, मूर्तीची. कुठंही जा देवाची मूर्तीच आहे. मग देव आपल्या हृदयात आहे. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जण, गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव आत, त्याला आपण विसरलो पाहतोय बाहेर. त्यामुळं देवाची आपली गाठ भेट नाही. चांगल्याला भेटा. देव आजही जसा आहे तसाच आहे आणि आजही देव भेटतोच. आजही तो देव भेटतोच. पण कोण या लागतं जीवनात, देव दाखवणारा. कोणाला दाखवता येतो, फक्त संतांना. ती गोष्ट तुका म्हणे किल्ल्या या संता हाती दिल्या. त्या भगवंताला पाहण्याची चावी फक्त संतांजवळ आहे आणि संतच ती गोष्ट आपल्याला दाखवून देऊ शकतात, अन्यथा नाही. मग आता जो भगवंत आपल्या हृदयात आहे, तो देवा कसा आहे, तर शास्त्र सांगतं, त्या देवाला रूप नाही, त्या देवाला रंग नाही, त्या देवाला नाव नाही, त्या देवाला गाव नाही, त्या देवाला काहीच नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. तो जो देव आहे त्याला नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. मग आता ज्या देवाचं आपल्याला नाव घ्यायचं त्याला नावच नाही, मग नाव कसं घेणार. ज्या देवाला गावच नाही, जो देव पाहायचा आहे त्या गावाला जाणार कसं, बरोबर आहे की नाही. मग काय करावं लागेल, ज्याला काहीच नाहीये, जो दिसतच नाहीये, जो निर्गुण निराकार आहे,
अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानां सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे, मला रूप नाही, मला रंग नाही, मी पाच तत्वही नाही, मी पाच वायूही नाही, मला सुखही नाही, मला दुःखही नाही, मला काहीच नाही असा तो भगवंत. मग त्याला हाक मारता येत नाही. म्हणून साधू संतांनी म्हणजेच आपले वारकरी, पहिले वारकरी कोण आहे संप्रदायाचे? भगवान भोलेनाथ बाबा. मग त्या भोलेनाथ बाबांनी काय केलं? एक टेक्निक योजना आखली आणि ती योजना म्हणजे ते भगवंत आणि आपण आपल्यामध्ये त्या भगवंतापर्यंत जाण्याचं जे साधन आहे, त्या साधन म्हणजेच नामी, ते साधन म्हणजेच भगवंताचे पाय, ते साधन म्हणजेच साधू संतांनी सांगितलेले चरणे, ते साधन म्हणजेच गोविंदे, ते साधन म्हणजेच गोपाले, केशवे, माधवे अशा साधू संतांनी त्याला वेगवेगळं नाव दिलं. कशाला? त्या साधनाला. ते साधन म्हणजे काय? कुणी तत्व म्हणलं बरं का. मग ते तत्व किती? आता भगवंतापर्यंत जाण्याचे मार्ग किती? बरेच जण तुम्ही आपण ऐकलं असेल, भरपूर मार्ग आहे देवापर्यंत जाण्याची. बरोबर आहे, देवगावपर्यंत येण्याचे भरपूर मार्ग आहे, पण मंदिरात घुसाचा एकच मार्ग आहे का वेगळा मार्ग आहे? एकच. म्हणून शास्त्र सांगत वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून येदी ठाव, म्हणून संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे संती मागे हाच केला उपाव. काय? वर्म ते एक आहे, ते साधन, ते तत्व, ते वर्म, ते नाम, ते पाय, ते चरण एकच आहे. भगवंतापर्यंत जाण्याचं साधन एकच आहे. दृढ भाव धरायचा आहे त्यासाठी. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवन. नागवन म्हणजे त्याच्याकडं जाण्यासाठी वाकडा तिकडा रस्ता आहे, चांगला वाटणार नाही, सोयीस्कर नाही आहे, विचित्र वाटन. ह्या सगळं राहतं का तर सगळं राहतं का, आणि आम्ही तर अजून कधी पाहिलं नाही. आमचा जमाना गेला पण आम्ही अजून असं पाहिलं नाही. ते चुकीचं वाटण, वेगळं वाटण. नागमोडी सारखा रस्ता आहे तिकडे जायला, सोपा रस्ता नाहीये. मग सोपा रस्ता आला तर सगळेच गेले असते, सगळ्याचाच उद्धार झाला असता. मग आमचे आदरणीय गुरुमाऊली मारुती बाबा सांगायचे, भाऊ सगळ्याचाच जर उद्धार जर झाला, मग नाल्या कोणा साफ करायच्या? मग शेतात आवतं कोणी आणायचे? सगळ्याचाच उद्धार झाला तर पुन्हा जन्माला यावं नाही लागायचं. मग जन्माला जर आलं पुन्हा डुकराचा जन्म घेऊन मग नाल्या साफ करावं लागल. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या करताना ती गोष्ट सर्वांना प्राप्त नाहीये, पण पुण्य जर असेल तर नक्कीच आपण तिकडे जाऊ शकतो, त्या वाटेनं जाऊ शकतो. सद्गुरू आपल्या जीवनात येऊ शकतात. त्याच्यावर आपला काय पाहिजे? दृढ भाव, जाणीव नागवन लागून येती टाव, म्हणून संग टाकी शेवी अद्वैत भाव. मनात द्वैत नसलं पाहिजे. खरंच असं असेल का? खरंच तसं नाही. सद्गुरूनं सांगितलं ना, जा विहिरीत उडी टाक, लगेच टाकायची, प्रश्नच विचारायचा नाही. पण आपल्यालाच भरोसा नाही, त्याच्यामुळं काय होतं? गडबड होती. म्हणून संग टाके शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे संती मागे केला उपाव. ह्याच उपायानं साधू संत तिथपर्यंत पोहोचले. सर्व साधू संतांचा उद्धार नामानेच झाला. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, का कीर्तने, का भजने, का गायने? नाही, एक नाहीये. दिसतं शाळा वेगळी आणि ड्युटी करणं वेगळं, नोकरी करणं वेगळं आणि शाळा करणं वेगळी. शाळेत जातो म्हणजे नोकरी करतो का? मग
नोकरी करणं म्हणजे शाळा करणं नाही, शाळा करणं म्हणजे नोकरी करणं नाही. मग नोकरीला जायसाठी शाळा करायची काय गरज? शाळा सोडून द्यायची का? गात जागा काय गायचं ते समजाना ना. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन सांगितलेलं आहे, पण कोणचं कीर्तन? जे आपण टाळपाक वादावर वाचतो त्याला कीर्तन म्हणतात का? ती दौंडी आहे, ते कीर्तन नाहीये. ते कीर्तन नाही. कीर्तन कोणचं? ज्याने अंग हरिरूप होतं, देहभान विसरतं, त्याला कीर्तन म्हणतात. किंवा कलियुगामध्ये कीर्तनाला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. मग जे कीर्तन करत नाही त्यांचा उद्धार नाही का? नाही. कीर्तन वेगळे, ते सर्वांना करता येतं. ते कीर्तन हरी कीर्तन सर्वांना करता येतं. खूप सोपं, सगळ्यात सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी. जे कीर्तन सांगायचंय ते वेगळं. हे कीर्तन नाही, हे दौंडी आहे. दौंडी पिठी भावे सोखा मेळा. हा नामसंकीर्तन साधन पै सोपे. भगवंतापर्यंत जाण्याचं साधन नामसंकीर्तन सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण जर काला करतो, काल्याच्या आपला विषय चालू होता, काल्याच्या अनुषंगानं सप्ताह आहे, सप्त्याच्या अनुषंगानं काला आहे, काल्याच्या अनुषंगानं सप्ताह आहे. आणि जो काला आहे तो काला सुद्धा खोटा आहे. तो काला सुद्धा खोटा आहे. आपला देव सुद्धा खोटा आहे, आपण सुद्धा खोटे. हा, हे सगळं काही खोटं आहे. कसं? हा फक्त आपला एक भाष आहे. बोला. ते पण सांगतो, माऊलीच्या भाषेत सांगतो. बरोबर 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 आहे तुमचं माऊली, बरोबर आहे. पण आपलं पहा, आपल्या बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर. मला तुम्हाला काय म्हणायचंय ते समजलं. आता तुम्हाला सांगतो ऐका. हे जे दिसतं हे सगळं आपलंवालं घर असल, दार असल, देव असल, मंदिर असल, गाव असल, आखी जिल्हा असल, जग असल, हे सगळं दिसतं, पण तो आपला भास आहे. व्यवहार रूपी आपण जगतो, वावरतो, व्यवहार करतो, पण हा सगळा आपला भ्रम आहे, हा सगळा आपला भास आहे. त्याच्याच करताना आपण ओवी निवडलेली आहे, 16व्या अध्यायातली पहिली ओवी. माऊली सांगतात हेच अज्ञान आपल्याला दूर करायचंय. हे काय आहे? हे आपलं अज्ञान आहे, हे आपला भास आहे. आपल्याला वाटतं हे माझा बाप आहे, आई आहे, बायको आहे, भाऊ आहे, मुलगा आहे. हा काय आहे? हा आपला भास आहे. आपणच आपले नाहीये, आपणच आपले नाही. आपला देह 5 तत्वा मिळून दिलेला आहे. कुणी? काळाने उसनं आणलेला देह आहे आपल्यावाला. आणि ज्याचा आहे त्याला आपल्याला द्यायचंय. हे आपला उसनं. अभे भाड्याच्या घरात आपण राहतोय, त्याची आज्ञा झाली का हे घर खाली करावं लागतं. आपली इच्छा असली तरी नसली तरीही. आता पहा, जो सूर्य पूर्वेकडून उगतो आणि पश्चिमेला मावळतो, दिसतो की नाही? समजतो की नाही? गोष्ट खरी की खोटी? खरी का खोटी? खरी आहे. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, जैसे उदय असताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्किर्मिता जाणे कर्मेची असता. माऊली महावैष्णव ज्ञानोबा 750 वर्ष झाले, त्यावेळेस लिहून ठेवलं, सूर्य उगत नाही आणि मावळत नाही. मग हे काय होतं? हा भास आहे. हे भास आहे. फक्त आपल्याला विज्ञानानं आत्ता शोध लावला 5-50 वर्षापूर्वी. हे काय आपल्याला भास. अगदी त्याच पद्धतीनं मीच आपल्याला कळालेलं नाहीये अजून. हे काय आहे? हा सगळा भास आहे, हा आपला भ्रम आहे. वास्तविक आपल्याला देव कळाला नाही, मी कळाला नाही, आणि आपलीवाली भक्ती चालू आहे. पण भक्ती कुणाची करावी याची आपल्याला काही अजून, आपली अज्ञानपणाची भक्ती चालू आहे. आपल्याला मी कळालो नाही, देव कळाला नाही, त्याच्यामुळं देवाची ना आपली गाठ भेट नाही. ज्या दिवशी मी कळेल त्या दिवशी देवही कळेल. ज्या दिवशी संत जीवनात येतील त्या दिवशी देवही आपल्या जीवनात येतील. पण पुण्याच्या ऐवजी पापाचा साठा जास्त व्हायला लागला. कसा देव भेटल? कसा देव भेटल आपल्याला? आपल्याला वाटतं आपण कुणाला बोलत नाही, आम्ही कुणाचं बाण करत नाही, कुणाचं खालीवर करत नाही, आम्ही आईवडिलांची सेवा करतो, आम्ही चांगलं वागतो, खोटं बोलत नाही, भांडण झगडा करत नाही, आम्ही सगळं व्यवस्थित राहतो. हा तर मानवताचा धर्मच आहे. हा मानव धर्मच आहे. याच्यात वेगळं काय करतो आपण? असं जर वागत नसेल तर आपण राक्षस आहे.
चुकीचं वागत असेल, खोटं बोलत असेल, चुकीचं कृत्य करत असेल, आपण कोण आहे? राक्षस आहे. आणि आपण जे चांगलं वागतो हे ते ह्यो आपल्याला माणसाचा धर्म आहे. मग याच्या व्यतिरिक्त काय केलं आपण? काय केलं? ह्या गोष्टी होणार आहे. प्रारब्धानं अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. ह्या गोष्टी होणार आहे. पण आपल्याला या जन्माला येऊन काय करायचं आहे? या भगवंताची, आपल्या हात असलेल्या भगवंताची, त्या पांडुरंग परमात्म्याची ओळख करून घ्यायची. खूप मोठा भ्रम आहे आपलावाला, खूप मोठा. आपण ज्या पंढरपूरला जातो, जे वारीला जातो, महिना महिना 15-15 दिवस लक्ष देऊ, ऐका, जाणीवपूर्वक बोलतोय. कोणाला वाटत असेल शूटिंग करा आणि पाठवा कोणाला. शास्त्राला तेच पंढरपूर सांगायचंय का? तेच पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातलं सांगायचंय का? त्या पंढरपूरला जर गेलं तर सुख मिळतं, पुन्हा जायची गरज नाही, एकदाच जायचं सांगेल. आपल्या 50 वर्षाच्या वाऱ्या चालल्या, अजून सुखाचा ना आपल्याली गाठ भेट नाहीये. शास्त्राला वेगळं पंढरपूर सांगायचंय. शास्त्र सांगतं काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आपली काया हे पंढरपूर आहे, आपलं शरीर पंढरपूर आहे, आणि त्याच्यात नांदणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याला भेटायचंय, त्या पंढरपूरला जायचंय. एकावापासून जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग आपण म्हणू चंद्रभागा नदी, तिचं स्नान करायचं सांगितलं, खूप काही तिचं महत्व आहे. मग कोणची? तीच का? ज्या नदीला वर वेगळं नाव आहे, खाली वेगळं नाव आहे, ज्या नदीमध्ये डुकरं पोहत्या, म्हशी बसत्या, सगळे आंघोळ करत्या, कपडे धुत्या, नालीचं पाणी त्या नदीमध्ये जे, मी नाव नाही ठेवत, जी परिस्थिती ती सांगतोय तुम्हाला. त्या पाण्यामध्ये पशु पक्षी आंघोळ करतात, आणि त्या पाण्यात आंघोळ केल्या, आपण आंघोळ केल्यानं पवित्र होऊ का आपण? मग चंद्रभागा कुठं आहे? जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. त्या चंद्रभागेचं आपल्याला स्नान करायचंय. ती कुठे आहे आता? ती तुमच्या संताला विचारा. तुम्ही म्हणता ना आमच्या जीवनात संत आले, आम्ही माळ घातली, ती त्यांना विचारा ती चंद्रभागा कुठे आहे, आणि त्यांना विचारा ते पंढरपूर कुठे आहे. लई सोपा परमार्थ आहे मायबापो. सगळं काही आपल्या आत आहे, या पिंडातच आहे. चंद्रभागा सुद्धा इथंच आहे आपल्या जवळ. आषाढी कार्तिकी आपल्या जवळच आहे, देवही आपल्या जवळच आहे. हा, भगवंताने पहा, ज्ञानोबा राय सांगतात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्तिचारी साधी गेल्या. एका क्षणभर देवाच्या दारात जर उभं राहिलं तर 4 मुक्त्या मिळतात. आम्ही 8-8 दिवस भजन कीर्तन रात्रंदिवस चालू आहे, तरी आम्हाला मुक्ती मिळाला. काय गडबड झाली? आपल्याला सांगितलं देवाचं दार, आपण चाललो देवळाच्या दारात, मार्ग चुकला. देवाचं दार सांगायचंय, मग देवाचं दार कुठं आहे? तेच माऊली हरिपाठात सांगतात का द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा कुठं सांगितला? पांडवाच्या घरी. पांडवाच्या घरी म्हणजे पांडव कुठं होते? द्वारका कुठं होती? गुजरातमध्ये. हा, मग ती द्वारका पाण्यात आता बुडाली. मग देव बी बुडाला का? गेला का? नाही. ती द्वारका नाही सांगायची. हे पंचतत्वाचं शरीर, हे पांडवाचं, याच्यामध्ये तो भगवंत आहे. आणि याच्यात जर भगवंत आहे, मग क्षणभर कुठं थांबावं लागेल आपल्याला? हा, तो आपल्याच जवळ आहे. वासुदेव करतो फेरा, वाड्या आत बाहेर आणि दारा, कुणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तर जातो माघारा. तो भगवंत येतो जातो ह्या वाड्याच्या आतमध्ये. वाजत असे बोंब कुणी ना ऐकती कानी. ती बोंब चालू आहे आतमधून. आतमध्ये राम 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 राम, ती ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी आतमधली माळ चालू आहे. आपला जो आत्माराम तो जपतोय, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. तिकडंच लक्ष द्यायचंय. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, फक्त कानानं ऐकायची. आतमध्ये बोंब चालू आहे, फक्त आपल्याला कानानं ऐकायची. एवढा सोपा परमार्थ. माऊली म्हणतात पुढं जायची गरज नाही. नलपती सायास जावे वनांतरा, काहीच करायची गरज नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी,
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचा आणि आपला नामाचा त्या भगवंताची ओळख नसेल, ते भगवंताचे पाय आपल्या ओळखीचे नसेल, आपण कितीही त्रिवेणी संगम अगदी भटकत फिरलो जीवनभर आयुष्यभर तरी उपयोग होणार नाही. जोपर्यंत आतला ओळखीचा नाही तोपर्यंत बाहेरचा कळू शकत नाही. आतला जर समजला तर दुसऱ्यातला समजल, दुसऱ्यातला समजला तर या जगामधला तो भगवंत समजेल. देव नाही अशी जागा नाही हो, देव नाही अशी जागा नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही बसेलही देवावरच आहे, तुम्ही पाहताही देव, ऐकताही देव, देवा संगच राहता पण कळत नाही. का बरं? या अज्ञानपणामुळे. देव आपल्याला सोडून कुठं गेलाच नाही, ते देव पाहण्याची दृष्टी आपल्याला नाहीये. फक्त ज्या नाथबाबाच्या घरी 36 वर्ष भगवंतानं पाणी घातलं त्या नाथबाबाला सुद्धा देव कळाली नाही. हा, मग देव नाही का? देव आहे, आपल्या सोबतही आहे, पण आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही. तो कळावा असं वाटत असेल तर नाक घासावं लागेल संतांचे. हा, तो गुप्त झाला तेव्हा कळाला ना, मग सांगितलं तो देव होता म्हणून. आपल्या जीवनात बी तसंच आहे. कोणी येतं मदत करून जातं, आपण म्हणतो भाऊ देवाच्याच रूपानं आला, देवच होता ना. हा, ज्या वेळेस श्रीखंडाच्या हातात काढलं ताईंनी, तो प्रसंग सांगतो 2 मिनिटामध्ये. श्रीखंडाच्या रूपानं भगवंत नाथबाबाच्या घरी 12 वर्ष पाणी भरलं, घरातली सगळे कामं केली आणि निघून गेला. कारण दुसऱ्या दिवशी भांड फुटणार होतं. श्रीखंडाला आता भगवंत असतो माहीत होतं. मग दुसऱ्या दिवशी एक ग्रस्त आला डायरेक्ट नाथबाबाच्या घरी, आणि नाथबाबाला म्हणे, मला नाथबाबाला भेटायचं म्हणे, हेच नाथबाबा आहे. आणि नाथबाबाला म्हणे मला काहीही करा पण देवाची माझी गाठभेट घालून द्या. हा, मग त्या भगवंता म्हणे, ते नाथबाबा म्हणतात मलाच आज देव समजला नाही, मी तुला कुठून दाखवू? आणि तुला नाही म्हणे. मग आता तुम्ही काय करा म्हणे, इकडे या, खाली बसा. त्यांना बसवलं, त्यांचे पाय धुतले, त्यांचे दर्शन घेतलं नाथबाबांनी. म्हणे तुम्ही खूप लांबून आला. त्यांना पाणी प्यायला दिलं, गुळ पाणी दिलं, आणि आता सांगा म्हणे मला स्वप्न पडलं म्हणे, स्वप्नात येऊन सांगितलं. आता ते रुक्मिणी मातेनंच केलं, ते भगवंताला बोलवायचं होतं, सगळी लीला रुक्मिणी मातेची. आणि माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं म्हणे तर तुला जर पाहायचं असेल तर तू उद्या पैठणला नाथबाबाच्या घरी ये, मी तिथंच ये, लवकर आला तर मी तुला सापडल. मी श्रीखंडाच्या रूपानं नाथबाबाच्या घरी ये, म्हणून मी इथपर्यंत आलो म्हणे. नाथबाबा स्तब्ध झाले, काय बोलावा समजाना नाही. हा, नाथबाबाच्या पत्नी अगदी उभ्या होत्या, उभ्याच राहिल्या. ज्या श्रीखंड्याकून आपण सर्व काही कामं करून घेतले, तो श्रीखंड्या स्वतः परमात्मा आपल्या घडी होता, आणि आम्ही त्याला वाटेल तशी कामं सांगितली. मग आपल्या सोबत बी तसंच होतं. आपल्याला देव कळतो का? नाही कळत. तो कळावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? नाथबाबाला सुद्धा टाइम झाला का आपला? अजून किती वेळ आहे? संपलेलाच आहे, 6 वाजून गेले. बर, 1-2 मिनिटात सेवा संपवतो. काय झालं? नाथबाबाला सुद्धा देव पाहायचा होता, आणि देव पाहावा म्हणून त्यांना काय करावं लागलं? जनार्दन स्वामी गुरु करावं लागले. बरोबर, गुरु करावं लागले. गुरु केल्याच्या नंतर जनार्दन स्वामीला विचारलं म्हणे मला भगवंताची माझी गाठ भेट घालून द्या. खूप आग्रह धरला, नेलं म्हणे माझ्या सोबत चाल, काहीच म्हणायचं नाही, बोलायचं नाही, आणि दुरून फक्त पाहायचं. बरं म्हणे ठीक आहे. गेले एका ज्या ठिकाणी कुणीच नव्हतं अशा ठिकाणी गेले आणि थांबले. आता नाथबाबाला वाटतं देव यायचा आहे, देव मला भेटणार आहे. खूप काही आनंद झाला. तिकून आला एक फकीर,
फकीर बाबा, फाटके तुकडे, मळेल सळेल कपडे, गळ्यामध्ये झोळी, हां झोळीन ते हातामध्ये आपण काय म्हणतो त्याला, मला त्याचं नाव बी माहीत नाही, ती कटोरी राहायची, त्याच्यामध्ये मागून आणलेली ती शिदा, ते वाळेल तुळेल भाकरीचे तुकडे हे ते. आणि ते आल्याच्या नंतर नाथबाबा ते त्यांचे गुरु, नाथबाबाचे गुरु रामकृष्ण परम नाही जनार्दन स्वामी त्यांच्याकडे गेले आणि दोघांमध्ये चर्चा झाली. म्हणे मग आपण आता काय करू, खूप काही तुम्ही केव्हाचे आले दमले असाल, म्हणे मग आपण काय करू, 2-2 घास जेवण करू म्हणे. बरं म्हणे ठीक आहे. मग आता त्यांनी ते झोळीत हात घातला, ते काढ ते, त्याच्यामध्ये ते शेळे पाळे कसे मसे तुकडे, ती झोळी पाहिली ना आपण पाहू शकणार नाही, एवढी विचित्र झोळी. आणि ते वाळ्यांचे तुकडे काढले आणि ते लागले चुराला. कशामध्ये, ती कवटी होती का, त्या कवटीमध्ये, हां काय म्हणते त्याला, हां त्याच्यामध्ये ते चुराला लागले म्हणे. पण मग आता याच्यासोबत आता काय सांग खायचं आहे. मग ते एक कुत्री होती तिकडं, म्हणे त्या कुत्रीचं दूध काढून आण म्हणे. हो एकनाथ महाराज तर असे झाले ना, काय असल, हा हे काही करू राहिले. आपण कोणी भिक्षुक आला त्यानं त्या झोळीत घालून आणलं आणि तिथे भाकर काय सुरू राहिले, त्या कुत्रीचं दूध काय काढायला सांगू राहिले. हां आणि नाथबाबा काही करतात, आपले गुरु काही करतात. मग ते दूध काढून आणलं, त्याच्यात टाकलं, बसले दोघं बिचावाला खाऊ राहिले ते. आणि मग म्हणे आता झालं का म्हणे, हो म्हणे मग चालायचं का म्हणे, चला आता. नाथबाबा म्हणे मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही मला काय दाखिलं काय करून. अरे म्हणे तो देव होता ना, भगवंत कुणाच्याही रूपानं येतो, कुणाच्याही. पण आपल्याला वाटतं आपलं चांगलं केलं का आपण म्हणतो देवाच्या रूपानं आला, आणि भांडणं घेऊन आला तर आपण म्हणतो दानवाच्या रूपानं आला. पण तो देवच होता ना. म्हणूनच शास्त्र सांगतं जे जे दिसे भूते ते ते मानिजे भगवंत. आपला टाईम संपलेला आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. काही चुकीचे शब्द निघाले असं सोडून द्या. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. जीवन बदलण्याचा प्रयत्न करा. देव आहे नक्कीच भेटेल. तळमळ लागली पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशी आपल्याला तळमळ लागली पाहिजे. देव भेटतो, सर्वांना भेटला. एवढे मोठे पाप करून भेटला, आपल्याला भेटणार नाही का, भेटल. पुण्य करत राहा. ज्या दिवशी पुण्याचा संच वाढेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, गोरगरिबाला जे लागल ते देत राहा. पुण्य कोणत्या वेळी, कोणत्या क्षणी, कोणत्या टायमाला आपल्याला कितीही पटीनं वापस करीत भेटत राहतं. त्याच्यावाली अपेक्षा करू नका. त्याच्याकडे सगळा लेखाजोखा राहतो. पाप असलं तरी व्याजासह भेटतं, पुण्य असलं तरी व्याजासह भेटतं. त्याच्या करताना पाप नाही केलं तरी ते होतच राहतं. चालता बोलता पाहताना पायांना मुंगी रगडेल. डोळ्यांनी न पाहावा ती गोष्ट पाहायला गेली तरी पाप होईल. कानाला न ऐकावं ते ऐकण्यात गेलं तरी पाप होईल. त्याच्या करताना पाप करायची गरज नाही. पुण्य करावं लागतं. पुण्य करीत राहा. गोरगरिबाची मदत करा. तुमच्याकडे जो धावून येईल पाहू नका. त्यांना मदत मागितली ना, मदत करा. त्याच्याकडं लाख असो, त्याला भगवंत समजून मदत करा. यांनी आपलं पुण्य साचेल आणि आपल्या जीवनात संत येतील. ज्या दिवशी संत येतील आपलं जीवन कृतार्थ होऊन जाईल. मायबापो, झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवनसूत हनुमान महाराज की जय. आपण सर्व मिळून आता पसायदान घेऊ. आता विश्वास मके देवे, येणे वागयज्ञ तो सावे, तो सोनी मज द्यावे पसाई दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्यनिरती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांसील तो ते लावो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूचे अर्व, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे,
चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाई सदा सज्जन स्वैरेव तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिया तिन्ही लोकी भजी जो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथो पजविये विशेष लोकीये भ्रष्टाभ्रष्ट विजय होय जे एत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला तुकाराम 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 पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय पवन सुत हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय काही नाही इकडे बस खाली बस खाली बस खाली तिकडे पहा काही नाही काही नाही काही नाही हा माहित नाही काय